कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बास झाला आता. हे बघ, मागच्या गोष्टी विसरणं ना तुझ्यासाठी सोपं आहे ना माझ्यासाठी सोपं, पण आपण तेच उगाळत बसलो ना तर त्याला काय अर्थ आहे अर्जुन? हे बघ, जेवढी तू घरी नव्हतीस ना तेवढी वहिनींनी मला त्रासात बघितलं, कदमांना त्रासात बघितलं. त्यामुळं ते थोरले आहेत ना, त्यांनी एवढं तेवढं बोलले तर कशाला एवढं तेवढं. अर्जुन, अरे अर्जुन ऐक ना, मला नाही बोलायचं या विषयावर. नाही तू बोल ना अप्पे. नाही, वहिनी चुकल्या असतील, मी नाही म्हणत नाही, पण त्यांना हेच वाटत असणार आहे की आपलं चांगलं व्हावं. सॉरी, पण मला नाही वाटत असं. तुला वाटणारच नाही ना, तुला तू सोडून दुसऱ्या कोणाचं बरोबर वाटतं. ए सिंबा. बाबा काय करताय तुम्ही? आम्ही गप्पा मारत होतो. ओके मा, मी आता फ्रेश झालो, मी चेंज केलं, आता मी खूप कंटाळलोय. आपण जरा झोपूया का? हा, आज सिंबा बाबाच्या कुशीत झोपणार. येस बाबा. चला. पण बाबा, हो, मला अशी नाही झोप येणार. अशी झोप नाही येणार म्हणजे? मला कळलं, साहेबांना गोष्ट ऐकायची असेल है ना. बाबा झोपताना बाबांनी गोष्ट सांगायची असते. बरं, हा आता नियमच झाला आपल्यासाठी. चला चला. सावकाश. चला, आता कोणती गोष्ट ऐकायची आमच्या मुलला? सिंबाची. सिंबाची. सिंबाची काय सिंबाची? दुसऱ्या गोष्टी ऐकायच्या नाहीत का तुला? अगं मा सिंबा होता ना, मी सिंबाचीच ऐकणार. बर चला, आपण गोष्टीमध्ये कुठपर्यंत आलो होतो? ते वाईट प्राणी युद्धासाठी येतात तिथं. हा, तर जंगलातले सगळे वाईट प्राणी युद्धासाठी एकत्र येतात आणि सगळे एकदम पॉवरफुल असतात. हा, पण आपला सिंबा पण काय किरकोळ नसतो, तो पण एकदम ब्रेव असतो. मग सिंबा काय करतो माहितीये? जंगलातल्या सगळ्या शूर प्राण्यांना एकत्र आणतो, त्यांची मीटिंग भरवतो आणि मग पुढे काय होतं? हा, मग युद्धाला सुरुवात होते. डिशुम 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 फुल फायटिंग होते. पण त्यामध्ये ना सिंबाचे सगळे जवळचे मित्र मरून जातात. झोपला. दिवसभर इकडे पळ तिकडे पळ, दमून जातो रे तो. आता कधी झोपला ते पण नाही कळलं बघ. तू काय म्हणत होतीस मावशी? अर्जुन, तू अजून तिथेच आहेस. आपे बघ, वहिनींनी या घरात का राहायला नको ना, याचं मला कारण पाहिजे. अर्जुन, हे बघ, त्या काय माझ्या वैरी नाही, पण सध्याचं त्यांचं वागणं हे माझ्यासाठी आणि अमोलसाठी खूपच त्रासदायक आहे. आपे अगं अर्जुन, त्यांनी या घरात राहावं. फक्त मला एवढं वाटतं की त्यांच्यामुळे अमोल समोर आपले भांडण नको व्हायला, आणि ते नाही झालं तर बरंच आहे की. आपे, स्वतःच्या चुका त्यांच्यावर टाकू नकोस तू. वाद आणि भांडणं तुझ्यामुळे होतात, त्यांच्यामुळे नाही. कळलं? एक मिनिट, आता मी काय चुकीचं वागली? एकदा वागली असतीस ना सांगितलं असतं. इथे लिस्ट आहे मोठीची. तो झोपलाय दिसतंय मला. अर्जुन, माझं म्हणणं तुझ्यापर्यंत पोहोचतच नाही, पण अमोलला तू इकडे हवायस आणि तुला रुपाली ताई इकडे हवाय. मग ठीक आहे, मी करेन त्यांना सहन. किती दिवस तू तुझ्या चुका दुसऱ्यांवर टाकणार आहेस अप्पे? तू चुकलीस आणि म्हणून त्या तुझ्याशी असं वागतात, हे तितकंच खरंय. अर्जुन, अरे कोण चुकलं हे ठरवण्यातच आपण एवढे दिवस एकमेकांची सोबत गमावून बसलोय. तुझ्या चुकांमुळे तुझ्यापासून सगळेजण लांब गेलेत अप्पे, पण मी सुद्धा अमोलसाठी इकडे आलोय. त्यामुळे तुला माझ्याबद्दल किंवा रुपाली वहिनींबद्दल काय वाटतं याने आता नाही फरक पडत मला.
काय तोंडे? येस मॅडम. माझ्या पुढच्या सगळ्या मीटिंग सॉर्टेड ठेवा. मला आता कामाचा स्पीड वाढवायचा आहे. येस मॅडम. काय हो, तुम्ही काय असताय? नाही काही नाही, सहजच एक ऑब्झर्वेशन. जेव्हापासून तुम्ही अमोल आणि अर्जुन सरांबरोबर एकत्र राहताय तेव्हापासून तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतोय आणि कामातही वेगळा उत्साह दिसतोय. नाही म्हणजे गुड, इट्स गुड. गायतोंडे, सगळं घर एकत्र आलंय, मग फरक पडणार ना. तेही बरोबरच आहे, पण अर्जुन सर आणि तुमच्यामध्ये सुद्धा सगळं व्यवस्थित होताना दिसतंय. हा म्हणजे सगळं ठीक आहे आणि अमोलमुळे घरातले सगळेच आनंदात आहेत. मॅडम पण अमोलचं काय, बाबांबरोबर राहताना तो आनंदात आहे ना. हे सगळं काय चाललंय मामांजी? जिच्या सोबत लग्न ठरले तिला सोडून भाऊजी इथं इथं अपर्णा बरोबर डेट साजरी करतात. अमोलने इतकं छान सेटअप केलंय, तर मग आपण सगळे एकत्र जेऊयात ना. पण का? प्लीज राजा काकी, मी हे सगळं माझ्या मा आणि बाबांसाठी केलंय. मॅडम कसला विचार करताय? काय तोंडे, मी आणि अर्जुनने आमचे सगळे हेवे दावे मागे सोडून छान एकत्र प्रेमाने राहावं यासाठी अमोल खूप प्रयत्न करतोय, पण त्याला हे लक्षात येत नाहीये की आता ते शक्य नाहीये. खरंच आहे मॅडम, अमोल किती वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. निदान त्याच्यासाठी तरी तुम्ही दोघांनी तुमच्या नात्याला एकदा संधी दिली पाहिजे असं मला वाटतं. काय तोंडे, मी तेच म्हणते. आता मला तरी नाही वाटत ते शक्य. आम्ही ना फक्त अमोलसाठी एकत्र राहतोय. मॅडम तुम्ही असं कसं म्हणताय? अमोलसाठी तुम्ही दोघं एकत्र राहताय तर त्या एकत्र राहण्याला काही अर्थच नाहीये ना मॅडम. निदान अमोलसाठी तरी तुम्ही दोघांनी आई बाबा म्हणून प्रेमाने एकत्र राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हो, हे सगळं मान्य आहे, पण आता अर्जुनला कोण सांगणार? आणि आता त्याची मानसिकता ना माझ्या हाताबाहेर गेली. खरंच मैडम, बेशुमार मोहब्बत होगी उस बारिश के बूंदों को इस जमीन से, यूं ही नहीं कोई मोहब्बत में इतना गिर जाता है. होणार, बदल नक्की होणार. मी एक सजेस्ट करू, तुम्ही दोघांनी अमोलला घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला जा. त्यांनी काय होणार आहे? अमोलला तर आनंद होईलच, पण कदाचित तुम्हाला दोघांना एकमेकांचा सहवास हवावासा वाटेल आणि मानसिकतेत बदल होईल. मी कमीन मॅडम. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.